मुख्यमंत्री मामू हे रशीद मामूपेक्षा भयंकर आहे. संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर टीका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना म्हणाले, तुमचे पिताश्री हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वर्गातून पाहत असतील त्यावेळी त्यांना काय वाटत असेल. आता माझा मुलगा रशीद मामूसह बसायला लागला हे पाहिल्यानंतर त्यांना काय वाटत असेल. तुम्ही कितीही खोटं बोला तरी या जनतेचा तुमच्यावर विश्वास नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली होती. याबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला आणि त्यावर मुख्यमंत्री मामू हे रशीद मामूपेक्षा भयंकर आहेत असा पलटवार संजय राऊत यांनी केला आहे. उद्या जर दाऊद इब्राहिम मुंबईत आला तर भाजपा त्यालाही उमेदवारी देईल, अशी टीका शिवसेना ठाकरे नेते संजय राऊत यांनी केली. ते म्हणाले, उद्या जर दाऊद इब्राहिम मुंबईत आला तर तुम्ही भाजपा त्याला उमेदवारी द्याल. छोटा शकील दाऊद इब्राहिम अबू सलेम यांना तुम्ही तुमच्या पक्ष कार्यालयात बोलावून उमेदवारी द्याल. अशा प्रकारचं राजकारण भाजपाचं चालू आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या विकासावर भविष्यावर बोललं पाहिजे. ते किरकोळ गोष्टींवर बोलत आहेत. या राज्याच्या प्रतिष्ठेचं अधपतन देवेंद्र फडणवीस ज्याप्रमाणे करत आहेत ते फार धक्कादायक आहे. एकमेकांवर केलेले हो केली टीका. जहरीने अति जहरी टीका केली. पुढे बोला. व्हिडिओ अति जहरी राज ठाकरेंवर टीकेचे हो केली ना केली हो, पण मराठी माणसासाठी आम्ही एकदा एकत्र आल्यावरती मागची सर्व किलमिश आणि जलमट दूर झाली. भाजपमधल्या मराठी माणसाने आमच्यात यावं ना. हा लढा मराठी माणसाचा आहे. उद्धव साहेब राजसाहेब एकत्र आले, आम्ही सगळे एकत्र आलो. आमच्या मनातली काय जळमट किलमिश आम्ही दूर केली. ठीक आहे, राजकारणामध्ये असे आरोप प्रत्यारोप टीका होत असते. दीर्घद्वेष ठेवायचा नसतो राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये. उद्धवजी आणि राजजींनी सर्वच पक्षातल्या मराठी माणसांना आवाहन केलेलं आहे. भाजपमध्ये सुद्धा मराठी माणसं आहेत. त्यांच्यातल्या जर मराठी भावना, मराठी अस्मिता जिवंत असतील तर ते अण्णामलाई छाप राजकारणात गुंतून पडणार नाहीत आणि ते मराठी माणसाच्या मागे ठामपणे उभे राहतात. काल आदित्य ठाकरेंनी मिमिक्री केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. त्यांचं म्हणणं त्याने मिमिक्री करावी. नाही, त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या काकासारखी काकाच्या पक्षाची मिमिक्री झाली ती तुमची होईल. काका म्हणजे राज ठाकरे. बरोबर आहे ना. काका म्हणजे राज ठाकरे. राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. त्या काकाकडे आपण अनेकदा चहा प्यायला गेलेला आहात, राजकारण करायला गेलेला आहात आमच्या विरुद्धच. त्या काकाचा इतका तिरस्कार मला का वाटू लागला की तुमच्यावरती वेळ आली काका मला वाचवा म्हणण्याची. मिमिक्रीपेक्षाही ती एक कला आहे. ती सगळ्यांना जमते असं नाही, कोणालाच जमणार नाही. भारतीय जनता पक्ष हा कलेचा द्वेष्टा आहे. राजकीय सभांमधून अशा प्रकारच्या नकला सातत्याने केल्या जातात. बाळासाहेबही करायचे. ज्याला जमतं ते करतो. आम्ही कलाकार लोक आहोत. ठाकरे कलावंत आहेत. त्यांना जमतं, राजसाहेबांना जमतं, आदित्याला जमतं, उद्धवजींना जमतं. तुम्ही एखादं फिल्मी स्कूलला ट्रेनिंग लावा स्वतःचं. व्हॉइस कल्चर वगैरे ज्या गोष्टी आहेत सगळ्या त्या करा आणि तुम्ही शिका. आम्ही तुम्ही केलेली मिमिक्री आम्ही एक कला म्हणून त्याचा आनंद घेऊ. आदित्य ठाकरेंसमोर शीतल गंभीरला आम्ही चर्चा करायला पाठवतो असं ते म्हणतात. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अशी वक्तव्य शोभत नाहीत. त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठा ठेवावी. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, लक्षात घ्या. ते वेणुधुलाचे मुख्यमंत्री नाही आहेत त्या वेणुधुलाजी. ते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या शाहू फुले आंबेडकरांचं वैचारिक वारसा असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. हे देवेंद्र भाऊंनी विसरू नये. लक्षात घ्या. कोणावर टीका करता आणि कोणाची काय. आदित्य ठाकरे हे अनेक वर्षापासून राजकारणामध्ये आहेत. त्यांना राजकारणाचा वारसा प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंपासूनचा आहे. ते या राज्याचे कॅबिनेट मंत्री होते आणि त्या आमदार आहेत. आणि तुम्ही अशा प्रकारे जर त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांना उत्तर द्या ना. त्यांनी तुम्हाला चर्चेचं आव्हान दिलेलं आहे ना. ते आव्हान तुम्ही स्वीकारलं पाहिजे. तुम्ही ते आव्हान न स्वीकारता ह्याच्याशी बोला, त्याच्याशी बोला, त्याच्याशी बोला. हीच मिमिक्री आहे आणि मोकरी आहे. विल्सन जिमखानाचं नामकरण आता जैन जिमखाना असं करण्यात आलं आहे. हो मग
मग? जैन संघटनेला तो विल्सन जिमखाना देऊन गिरगावकरांनी आंदोलन केलं होतं मराठी माणसांनी. तो वाद सुरू आहे. गिरगावकर मराठी माणसाला आंदोलन करून तो जिमखाना आमच्याकडे द्या, आम्ही घेतो, तुमची किंमत भरतो, पण एक जिमखाना मराठी माणसाचा हातात तो राहू द्या, यासाठी गिरगावकरांनी संघर्ष अजूनही संपलेला नाही. तिथे आता कबूतरखाना करावा बाहेर त्यांनी, त्या बाहेरच्या मैदानामध्ये, पण सर्व नियम डावलून घाईघाईनं हा जिमखाना जैन संघटनेला देण्यात आला मंगलप्रभात लोढा यांच्या दबावामुळे. आणि याला जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेसुद्धा आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.